इथे फील करा, फील द मोमेंट. हसू वाटलं मोठ्यान हसा, रडू वाटलं मोठ्यान रडा, नाच वाटलं नाचा. तर यांचं काही नाही, पण ह्यातली एखादी म्हणन नाचले असते ग, पण ज्याच्या संग गाठ बांधली तो गुणाचा नाही ग. त्याला जर कळलं नाचत होती कीर्तनात तर घरी गेल्या गेल्या कीर्तन घेईल माझं. घरी गेल्या गेल्या म्हणीन लय संती नालती मंडपात तुझ्या अंगात, तू ये घरी, तुझी महाराजींकाडी तो नाचत होती होय. काय लोकांचा पॉइंट ऑफ व्ह्यू आहे, बघण्याचा दृष्टिकोन आहे. जी पोरगी वरातीत नाचते ती सुशिक्षित आहे आणि जी कीर्तनात नाचते ती नालायक आहे. कितपत योग्य आहे? आ नाकाच्या शेंड्यापासून टकल्यापर्यंत गंध, बापाच्या कमरेत लाता, देव भेटला नाही, तो बाप ठोकला. कसला परमार्थ, कसला दृष्टिकोन हा? लय विचित्र काम आहे आपल्या परमार्थाचं. सोमवार गुरुवार खात नाही, बाकी दणकावून हाणतो, मग तेवढं कशाला सोडतो? तेवढं बी खात की. तुम्हाला असं वाटतं का सोमवार गुरुवार देव बघतो आणि बाकीचे डोळे झाकतो, तू खामी बघत नाही, तू खामी, असं करतो का देव? काय अनएज्युकेटेड, म्हणजे कसं रे, असा विचार नाही करत. अनमॅच्युअर सारखं नका वागू, विनंती माझी. खतरनाक आहे आपण. 10 दिवस गणपती बुडवता ना बाबूराव. कोणी सांगितलं बसवायलाच? नको बसवू, काही उपकार करू नकोस देवावर. नवरात्राचे उपवास, दसऱ्या दिवशी बोकड, देवी कुपती म्हणप, वात्यात घालून हाणलं पाहिजे. आधी सांगणारा कोण ऐकणारा महाराज. अनलॉजिकल माणसं आहेत, कसलंच लॉजिक नाही परमार्थाला. महाराज लोकांच्या पाया पडल्यावर लेकरू होतं, काय लॉजिक आहे? प्रॅक्टिकली पण विचार कर ना. अशी महाराज लोकांच्या पाया पडण्यानी पोरं झाली असती, बायको काय बॉम्बलाई केली असती, लग्न ही परंपराच नसतील राहिली. दादा मी नाही म्हणत, तुकोबाराय म्हणतात, नवसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती. तुकोबारायांचं स्पष्ट मत आहे, नेने फुंको कान नाही एकांतीचे ज्ञान. अहो माऊली म्हणतात, जयाचे आहिक धड नाही तयासी परित्र पुससी काही, अशी गत आम्हा वारकऱ्यांची झाली. अरे वैष्णव कुणाला म्हणावं? ज्या दिवशी मृत्यूचं भय वाटणार नाही त्या दिवशी समजायचं वैष्णव झालो. आता काळही आम्हाला घाबरवू शकत नाही, कारण आमचा देह कारणीच जगाच्या मालकाचा आहे. जीव दिला, आम्ही काय घाबरावं कुठल्या तरी गोष्टीला? तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य घातली या भय. कारण आमचा विषय तो त्यांचा झाला, माझे चित्त तुझे भयच नाही ना दादा. भयमुक्त आयुष्य म्हणजे वैष्णव आहे. प्रत्येक गोष्टीची चिंता करतोय तो वैष्णव कसा? विनंती माझी, असू द्या गळ्यात तुळशीची माळ, फार जगण्याचं बळ वाढवते. गळ्यात तुळशीची माळ असावी, कपाळाला गंध असावा, दारात तुळस असावी, मुखात विटेवरच्या मालकाचं नाव असावं. अरे किती संकट आली ना आयुष्यात, प्रत्येक संकटाला नजर वर करून बघायचं सामर्थ्य जगाचा मालक देतो. फक्त हे एवढं करावं. तुम्ही टाळ्या सुद्धा माझ्यावर उपकार केल्यासारख्या वाजवताय. तुमची टाळी सुद्धा अशी आहे नाही, खरंच ना. तुम्ही असं टाळ्या सुद्धा अशा वाजवताय. हा दर गे दर 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 आली आमच्या गावात, दर गे दर 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 दर. कसं हो हे असं आहे. भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती, भावे विना देव नकळे निसंदेह, गुरुविना अनुभव कैसा कळे, भाव बळे आकळे एरविना कळे, कर तरी आवळे. काही नलगे एक भावाची कारण तुका म्हणे आन विठोबाची. पण आमची अवस्था द्वैताची झाडणी गुरुविन ज्ञान, तया कैची कीर्तन घडेल ना आम्ही द्वैत असत्य कल्पना. हे जग ऍडव्हर्टाइजमेंटचं आहे रे. ही जी म्हण आहे ना, डोंट जज बुक बाय कव्हर, ही कलियुगात लागू होत नाही. इट्स ऍब्सोल्युटली बुक जज बाय कव्हर. इथं प्रेझेंटेशनवरच तुमचा क्रायटेरिया ठरवला जातो. इथे महाराज सुद्धा चांगल्या गाडीत आला तरच किंमत आहे. महाराजाचं ज्ञान बघितलं जात नाही, गाडीची कंपनी बघितली जाते, है की नाही? किंमत माणसांना नाहीच आहे. प्रेझेंटेशन आणि राहा की प्रेझेंटेबल. काय होतंय त्याला? पैसा कमवा, कमवावाच. भला मोठा बंगला असावा, दारात गाड्या असाव्या, मागे पुढे माणसं फिरत असावी, तरी सुद्धा गळ्यात तुळशीची माळ असावी आणि कपाळाला गंध असावा. ही श्रीमंत किती कमवलं तरी जगाला सांगावं याच्या पुढं हे सगळं फिक्क वाटतं आणि याच्यामुळेच हे सगळं याची जाणीव आहे. कमवा रे, विनंती माझी. पैशाला लय किंमत आहे. नोकरी सरकारी असली ना, पोरगा किती बी काळा भंगारण किती बी ढोला असू द्या, बायको त्याला नाजुकन गुरीच भेटती पाहिजे तशी. तुम्ही किती गुड लुकिंग, जॉलाईन, सिक्स पॅक, हँडसम, किती गुड नेचर असलं, किती चांगला स्वभाव असला, पण खिशात दमडी नसली ना,
छापऱ्यापुरीला सुद्धा म्हणावं लागतं, होय म्हण की, होय म्हण, तू तरी होय म्हण, हुदी माझं बी होय म्हण. काय रे, विनंती नाही तुम्हाला सुद्धा, सामर्थ्य टिकवा. यांचं तर जाऊ द्या ग, तुम्हाला तरी जगाच्या मालकाची आवड असावी. काय माहित आहे, यांचं तुम्हाला येत नाही, पण तुमचं यांना, तुम्ही केलेलं पुण्य नवऱ्याच्या पदरात पडतं. पण तुम्ही काय काय घरातल्या बायकाच खतरनाक आहे त्या. तीच म्हणते नवऱ्याला, रविवार आहे आज, आणा की, तुम्ही विका मी विका, ते लेकराला मी देऊ. असली बायको नसलेली बरी राव. तर हिच्या जीवाला एवढा चटका आहे, हे काय घर सांभाळणार आहे. अरे स्वतःच्या आई वडिलात आणि नवऱ्याच्या आई वडिलात फरक न करणारी स्त्री तुम्हाला पत्नी म्हणून भेटणं हे तुमचं सगळ्यात मोठं पुण्याचं लक्षण आहे की तुमची पत्नी माळकरी आहे, तुमची पत्नी मोठ्यांचा आदर करते. दोन गोष्टी असाव्या ग माय आपल्यात. समाजात नजर वर करूनच चालायचं, पण आपल्या माणसात नम्रतेनंच राहायचं. ती आपली नाती आहेत, जपायची आहेत आपल्याला. कारण शास्त्र सांगतं, ज्या घरातली स्त्री कुठल्याही परिस्थितीमध्ये कधी चेहऱ्यावर दुःख येऊ देत नाही, आणि ज्या घरातला पुरुष कुठल्याही परिस्थितीमध्ये जेव्हा नीती सोडत नाही, त्या घरातला पांडुरंग आणि लक्ष्मी कधीच ते घर सोडत नाही. एवढी ताकद तुमच्या दोघात आहे. काहीच करायचं नाहीये. वाणी रसवती यस्य यस्य श्रमवती क्रिया लक्ष्मी दानवती यस्य सफलम तस्य जीविता. अगदी सोपं आहे. फक्त काय पाहिजे, तुझं पाहता जगाच्या मालकाची आवड पाहिजे, बाकी काहीच नकोय. बरं, देवा इतकं देखणं कुणी आहे का. पण जगद्गुरु तुकोबांचा अभंग असल्यामुळे तुकोबा बाह्य स्वरूपाचं वर्णन करत नाही. तसा विचार करायला गेला प्रॅक्टिकली तर आपण सुंदर त्याला म्हणतो जो गोरा आहे, अंग काठीने चांगला आहे, नाका डोळ्याने चांगला आहे. त्यातला पहिलाच मुद्दा माझ्या पांडुरंगाला लागू होत नाही. तो गोरा नाहीये, तो सावळा. पण त्याच्यासारखा देखणा विश्वात का नाहीये. कारण वैष्णव ज्या नजरेने त्याला बघतात ती नजर म्हणजे निर्वाणी गोविंद असे. माणसाचं दिसणं महत्वाचं नसतं, माणसाचा स्वभाव महत्वाचा असतो. आणि माझ्या विठ्ठलाच्या स्वभावाचा विचार करायला गेलात तर उच नीच काही नेने भगवंत तिष्ठे भावभक्ती देखोनिया. आजही माझा सोहळ्यातला विटेवरचा मालक पंढरपुरात वाळवंटात कीर्तनात येऊन नाचतं. एवढं ज्याचं मन मोठं त्याला पांडुरंग म्हणावं. प्रत्येक देवाचं दर्शन, आजही प्रत्येक देवाचं दर्शन 100 ते 150 फुटाच्या अंतरावर आहे. आजही माझ्या पंढरीच्या मालकाचं दर्शन चरणावर मस्तक ठेवून आहे. हा स्वभाव माझ्या पांडुरंगाचा. या स्वभावामुळे त्याची सुंदरता वाढते. काय स्वभाव आहे, साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत. अहो लाज बाळगत नाही भक्तांचं रक्षण करताना. अजून काय स्वभाव हवा. या स्वभावामुळे देवा तू सुंदर आहेस म्हणून तू मला आवडतोयस असं नाहीये. मला तू इतका आवडतोयस की तुझ्याशिवाय मला काही सुंदर दिसतच नाही. हा माझा परमार्थ आहे, हे लक्षात घ्या. कारण जिकडं बघावं तिकडं तूच दिसतोय, मग तुझ्याशिवाय सुंदर दिसेल का. कारण मी ज्याच्या कोणाकडे बघतोय तिथे मला विठ्ठल जयी स्थळी चराचरी. अरे किती देवा, अरे तुला नुसतं पहा म्हणा, ते वर्णन करतात बघत.
काही झालं तुझ्यासारखा देखणा नाही. तळवितळ हात तळहात टिकीत तळवितळ हात तळहात टिकीत दावे गुडघ्याने गुडघ्याने रांगत दावे गुडघ्याने गुडघ्याने रांगत रंगनी रंगनाथ लोम्या देखिरा केसरी रंगनी रंगनाथ लोम्या देखिरा केसरी तळवितळ हात तळहात तळहात टिकीत तळवितळ हात तळहात तळहात टिकीत दावे गुडघ्याने गुडघ्याने रांगत दावे गुडघ्याने रांगत. शंकराचार्य सांगतात देवा अधरम मैथुरम फैतनम मैथुरम नयनम मैथुरम हसितम मैथुरम हृदयम मैथुरम गमनम मैथुरम मधुराधिपति रखिलम मैथुरम अधरम मैथुरम फैतनम मैथुरम नयनम मैथुरम हसितम मैथुरम. तुझं चालणं बोलणं दिसणं रुसणं हसणं पळणं सगळं गोड आहे देवा. विचार केला जो दिसायला एवढा गोड आहे त्याचं हृदय किती गोड असेल. मग सहज विचार आला ज्याचं हृदय एवढं गोड असेल त्याचं सांभाळणं किती गोड असेल. मग म्हणलं मिठी पडली बाबा तूच सांभाळ इतका गोड सांभाळतोस. पण अनुभव आहे आम्हाला तरले तरती हा भरवसा नामधारकाचा भले भले सांगून गेले आम्हाला. त्या विश्वासावर तुझ्याशिवाय नाही बघ देवा दुसरीकडे नजर जात. कशाही स्वरूपामध्ये कसाही गोड असतो. करारविंदे मुखारविंदेन विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटेशयानं शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि श्रीकृष्ण गोविन्द हरि मुरारी नाथनादायक बोला श्रीकृष्ण जिलेबी बसवा जिलेबी बसवा गोविंद नामोदर माधवेति श्रीकृष्ण गोविंद हरि मुरारी नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविंद हरि मुरारी नारायण वासुदेव कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी चले आना. कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी चले आना. सीता साथ लेके धनुष हाथ लेके चले आना प्रभु जी चले आना. कुठल्याही रूपावर मला माहित आहे रूप कुठलंही घे आमच्यासाठी जमाई जे म्हणतं ना तुकोबाराय म्हणतात तू गुरु पण तुकोबारायांचा विठ्ठल कुळीच आहे. विठ्ठल वीत गोत विठ्ठल माय बाप चुलता बहीण बंधू भ्राता माऊली म्हणतात तू गुरुबंधू पिता तू अमुची इष्ट देवता तू सदा रक्षदा आपदी अमोते. गुरु बंधू माय बाप कुठल्याही रूपात येशील पण आमचं रक्षण करायला विसरणार. तुझा अवतारच आमच्या कल्याणासाठी अवतार तुम्हा उद्धराया जन ताकद आहे रे दादा. खूप सांभाळतो तो खूप जुनं भजन आहे बघा. लेकरांची सेवा
केली सतुआई लेकरांची सेवा केली सतुआई